नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेले असे एक प्राचीन मंदिर दाखवणार आहे। त्या मंदिरामध्ये असलेली देवीची मूर्ती खूप जुनी आहे आणि देवी नवसाला देखील पावते। आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून जेव्हा विशाळगडाच्या दिशेने जायचे तेव्हा देवीचे दर्शन घेऊन राजे विशाळगडावर जायचे। विशाळगडाच्या पायथ्याशी हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी अनेक भक्त आणि पर्यटक येतात। देवीचे दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊन पावनखिंड बघतात, नंतर विशाळगडवरती जाऊन विशाळगड देखील बघतात। पण मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला सह्याद्री पर्वतामधील अडचणींनी भरलेल्या मार्गाने प्रवास करत मंदिरापर्यंत जावं लागतं। मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर तिथला व्ह्यू बघितल्यानंतर मनाला आनंद देखील मिळतो आणि देवीचे दर्शन घेतल्यामुळे मनाला शांती देखील मिळते। तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देवीचे दर्शन देखील घडेल आणि तिथला सुंदर व्ह्यू बघून तुमचे मन देखील आनंदी होईल आणि तुमच्या मनाला शांती देखील मिळेल। तर चला मित्रांनो, आता आपण येळवण-जुगाई देवीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया आणि प्रवासातील सुंदर आनंदी क्षण कॅप्चर करून मंदिरापर्यंत पोहोचूया। घनदाट जंगलामधून जाणारा हा रोड बघणे गरजेचे आहे, कारण या रोडमधील सुंदर सानिध्य, वेडी वाकडी वळणे बघून आपल्या मनाला शांती वाटणार आहे। बघू शकता तुम्ही, या घनदाट जंगलामधून जाणारा हा रोड आपल्याला वेगळाच अनुभव करून देतो। खूप सुंदर झाडांचे सानिध्य आणि कडक ऊन आहे तरी देखील या रोडने प्रवास करत जाताना आपल्याला गार हवेचा मस्त अनुभव देखील अनुभवायला मिळतो। समोर तुम्हाला सह्याद्री पठार दिसत असेल, त्या पठारामधून वेडी वाकडी वळणे पूर्ण करत आम्ही फायनली देवीच्या मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे। जेव्हा आपण मंदिर परिसरामध्ये एंट्री करतो तर आपल्याला या ठिकाणी ज्योतिबा देवाचा चव्हाटा बघायला मिळतो। सर्वप्रथम आपण त्याचे दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय। ज्योतिबा देवाच्या नावाने चांग बोला। बघा, देवांचे दर्शन घ्या। सांब सदाशिव या चव्हाट्याच्या समोर ज्योतिबा देवाचे मंदिर पण आहे। आपण मंदिरामध्ये प्रवेश करून भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ज्योतिबा देवाच्या नावानं चांग भलं। देवाची प्राचीन मूर्ती तुम्ही बघू शकता आणि भगवंताचं दर्शन पण घ्या। देवाच्या साईडला आणखी एक काळ्या पाषाणामध्ये बनवलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि मागे अजून काही प्राचीन मूर्ती आहेत, त्या पण तुम्ही बघू शकता। ओम नमः शिवाय। ज्योतिबा देवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जुगाई देवीच्या मंदिर परिसरामध्ये एंट्री करायची आहे। मंदिर परिसराच्या बाहेर आपल्याला अनेक दुकाने देखील बघायला मिळतात। या ठिकाणी देवीसाठी लागणारे नारियल, हार या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता आणि समोर मंदिर आहे। मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला या प्रवेशद्वारामधून आतमध्ये जायचं आहे। देवीच्या दरबारामध्ये आपल्याला एक विहीर देखील बघायला मिळते आणि विहिरीच्या चारी बाजूनी प्राचीन मूर्त्या देखील आहेत, ते देखील आपल्याला बघायचे आहे। आणि या प्रवेशद्वारामधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक प्राचीन डिगमं देखील बघायला मिळते। बघू शकता तुम्ही, सांब सदाशिव, सांब सदाशिव। या डिगमंचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता या मंदिर परिसरामध्ये असलेली ही प्राचीन विहीर देखील बघायची आहे। या विहिरीला वरून बंद केलेलं आहे, पण चारी बाजूनी प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला बघायला मिळतात। बघू शकता तुम्ही, एका ठिकाणी तुळशीचे झाड आहे, त्याच्या मागे प्राचीन मूर्ती आहे, ती देवीची मूर्ती आहे। आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून काही मूर्त्या बघायला मिळतात। अशा मूर्त्या ह्या विहिरीच्या चारी बाजूने आपण बघू शकतो। बघा, कोणकोणत्या देवींच्या मूर्त्या आहेत हे तुम्ही बघा आणि दर्शन पण घ्या। पण मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर
आपण मंदिर चारी बाजूने बघूया कसे बांधण्यात आलेले आहे. बघू शकता तुम्ही, श्री क्षेत्र येळवण जुगाई. पूर्वी या ठिकाणी जुने मंदिर होते, नंतर हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि मंदिराच्या डाव्या साईडवरून आपल्याला हे मंदिर असे बघायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये देवी विराजमान झालेले आहे. चारी बाजूनी सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वतांच्या मधोमध देवी आहे. आता आपण मेन मंदिराच्या सभामंडपमध्ये प्रवेश करून सभामंडप कसा आहे हे बघूया. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन देवीचे दर्शन देखील घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सभामंडपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर कासवाचे दर्शन घ्यावं लागतं. कासवाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाला एकदम शांती आणि आनंदी झाल्यासारखं वाटतं. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव. आणि मंदिराचा सभामंडप कसा आहे हे देखील तुम्ही बघू शकता. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव, सांब सदाशिव. सभामंडपमधून जेव्हा आपण पुढे जातो तर समोर आपल्याला देवीचे दर्शन देखील होते. ओम नमः शिवाय. श्री जुगाई देवी प्रसन्न. सांब सदाशिव. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आता आपण देवीचे लांबूनच दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. जुगाई देवीच्या नावानं चांग भलं. देवीचे तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. आणि देवीची मूर्ती प्राचीन आहे. देवीच्या मूर्तीच्या साईडला अजून काही देवांच्या आणि देवींच्या मूर्त्या देखील आहेत, हे देखील तुम्ही बघू शकता. आणि देवीचे दर्शन पण घेऊ शकता. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. देवीचे आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण मंदिरामधून बाहेर जाऊया आणि मंदिराच्या उजव्या साईडला महादेवाचं एक मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भोले बाबाचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव. आता आपण मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे. सकाळी सकाळी या ठिकाणी अनेक पर्यटक भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. बघा, मंदिराच्या उजव्या साईडला हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करायचा आहे आणि भोले बाबाचं दर्शन देखील घ्यायचं आहे. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भूदेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी सैतं नमामि. ओम मंगलम भगवान शंभो. ओम मंगलम वृषभध्वज. ओम मंगलम पार्वतीनाथो. ओम मंगलाय तनोहर. भगवंताची प्राचीन पिंड तुम्ही बघा आणि भगवंताचं दर्शन देखील घ्या. काळ्या पाषाणामध्ये बनवलेली ही शंभू महादेवाची पिंड आणि महादेवाचा नंदी, हे सर्व प्राचीन बघून आपल्या मनाला आनंद होतो. ओम कालहर दुःखहर दारिद्र्यहर रोगहर संकटहर हर हर महादेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सांब सदाशिव, सांब सदाशिव. भगवंताचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेले येळवण जुगाई मंदिर परिसरामध्ये घेऊन आलो आणि हे प्राचीन मंदिर तुम्हाला दाखवलं. आतमध्ये जाऊन आपण देवीचे दर्शन घेतलं. पण
सर्वप्रथम आपण मंदिर परिसरामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला सुरुवातीला ज्योतिबा देवाचा चव्हाटा बघायला मिळतो. त्याचे दर्शन घेतल्यानंतर समोरच भगवंताचं आपण दर्शन घेतलं. ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या उजव्या साईडला एक महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन प्राचीन महादेवाचा नंदी आणि महादेवाचे पिंडीचे दर्शन घेतलं. आणि हे मंदिर कसं आहे, हा मंदिर परिसर कसा आहे हे आपण बघितलं. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.